गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे सलामीची जोडी तुम्ही पाहता रणबीर स्पोर्ट्स शेलकेवाडी या टीम कडून आदित्य आणि सुनील चालके. स्ट्राईकला आहे आदित्य, नॉन स्ट्राईकला सुनील चालके. आणि ओव्हर नंबर 1 मध्ये आला गोलंदाजी करण्यासाठी फुलर आबासो. आणि या ठिकाणी ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक पुरस्कृत झालेलं आहे 10,000 रुपयाचं, ते आदरणीय श्री हनुमंत राजाराम शेडगे इथे उपस्थित झालेले आहेत. आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी मी विनंती करतोय आयोजन कमिटीला की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान सत्कार इथे करायचा आहे. आदरणीय श्री हनुमंत राजाराम शेंडगे साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांचा शुभ सन्मान इथे केला जाईल. या स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक या मान्यवरांच्या माध्यमातून पुरस्कृत झालेला आहे. त्यानंतर सन्माननीय श्री संदेश गावण सर इथे उपस्थित आहेत आणि संदेश गावण साहेबांचा सुद्धा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. मग या बॉलवरती षटकार येतो आदित्यच्या बॅटमधून. पहिला बॉल डॉट आला होता, त्यानंतर षटकार आणि षटकारानं आपलं खातं उघडलेलं आहे. संघाचा श्री गणेश झाला. टीमच्या धावसंख्येला सुरुवात. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवरती 6. आबासोवरती आता आक्रमण केलंय. षटक क्रमांक पहिलं सुरू असताना राहून दे विकेटने. ओहो, पुन्हा एकदा चांगला फटका बॅकफुटला जाऊन पुल केलाय. पुल सक्सेसफुल करून दाखवला आणि आदित्यच्या बॅट मधून आणखीन एक धमाका येतोय. बॉल सीमारेषा पलीकडे 6 रनसाठी षटकार. चांगली टायमिंग, चांगली बॅटिंग इथे केली जाते आदित्यच्या बॅट मधून. आणि या 6 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्ड होती 12. 3 बॉलचा खेळ संपलाय. मॅच नंबर 6 तुम्ही पाहताय. आणखीन एक ऑन ड्राईव्हचा फटका. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. थोडीशी पंपलिंग होतो, दुसरा धावेचा प्रयत्न होतो परंतु नाही आहे. थांबवला सुनील. आणि या सिंगल नंतर टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्ड होती आता 13. चार बॉलचा खेळ संपला. टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्ड होती 13. यावेळेस पहा इन फ्रंट ऑफ स्क्वेअर चांगला फटका, स्कोर ऑफ द विकेट. परंतु बघा मिलेलच एक धाव. बॉल घोषांकी क्षेत्रामध्ये चालला त्यामुळे सिंगलनं आपलं खातं उघडलं सुनील चालकेनं. आणि या सिंगल बरोबर टीमची धावसंख्या आता स्कोर बोर्डवरती 14. पहिल्या ओव्हर मधला 5 बॉलचा खेळ आतापर्यंत संपलाय आणि या 5 बॉलच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवरती आता 15 धावा. 14 माफ करा. शेवटचा बॉल आबासो आणि स्ट्रायकिंग इनला पुन्हा एकदा खेळण्यासाठी सुनील चालके. यावेळेस पहा पुलरलींचा बॉल पंच सिग्नल करतायत. नो बॉल बीमर घोषित केलाय म्हणजे पुढचा बॉल प्री हिट. नो +1 आणि पुढचा बॉल आहे प्री हिट. त्यामुळे 2 धाबा येतील आणि 2 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्ड होते आतापर्यंत 16 रन. नो बॉल आहे म्हणजे पुढचा बॉल प्री हिट. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार इथे दिला जाईल आणि श्री भैरवनाथ स्पोर्ट्स टालगाव टीमचा तात्या अभिजित हिनुगले हा खेळाडू ठरलेला आहे या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार तात्याने डेडिकेट केलेला आहे प्रथमेशला.
2 रन ओव्हरची होते समाप्ती. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या अखेर स्कोर बोर्ड होती 15. प्रथमेशला मात्र आता समर्पण केली जाते. ही ट्रॉफी समर्पित केली जाते. माफ करा, 18 धावा झाल्यात. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. टीमची धावसंख्या अखेर स्कोर बोर्ड होती 18. आता ओव्हर नंबर 2 मध्ये आलाय मारुती शिंगण. एक चांगला फिरकीपटू आहे मारुती शिंगण. यावेळेस पहा खोलपट टप्प्याचा बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, पायावरती टाकला बॉल, त्यामुळे लेग बायच्या स्वरूपामध्ये ते सिग्नल येते पंचांचा. आणि या सिंगल नंतर टीमची धावसंख्या 19. या स्पर्धेमध्ये पंचांची भूमिका उत्तम रीतीने पार पाडली जाते. आमचे भिवंडी तालुक्यातील बाडबडचे गोकुल पाटील असतील, कल्याणचे स्वप्नील पाटील, राकेश शाह, ते ही कल्याणचे आहेत. त्यांच्या माध्यमातून खूप चांगली भूमिका पंचांची पार पाडली जाते. इथे इनसाइड आउट बॅटची कडा घेतली आणि कॉट बिहाइंड द विकेट. फलंदाज बाद अवे फ्रॉम द बॉडी, शरपासून दूर गोलंदाजी केली होती. दूर चेंडू टाकला होता मारुती शिंगणनं. बॅटची आटली कडा घेतली आणि ते सुनील चालके बाद होतोय. पहिला धक्का लागतो रणवीर स्पोर्ट्स शेलकेवाडी या टीमला. पहिला धक्का रणवीर स्पोर्ट्स शेलकेवाडी या टीमला लागलाय. सुनील चालके फक्त एकाच धाबांचं योगदान देत असताना परतलाय आणि आता त्याच्या जागेवरती नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मारुती चोरगे आलाय नेट नंबर 3 मध्ये. अखेर विकेट प्राप्त केली मारुती शिंगणनं. आता मारुती आणि मारुती हे कॉन्टेस्ट आपल्याला पाहायला मिळेल, कारण गोलंदाजी मार्गावरती मारुती शिंगण आहे आणि स्ट्रायकिंग इनला मारुती चोरगे. ओहो, शॉर्ट पिच बॉल. शॉर्ट बॉलचा वापर केला, बॅकफुटला जाऊन पुल करण्याचा प्रयत्न. बॅटची कुठलीही संपर्क नाहीये बॉल साठी, त्यामुळे बॉल निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. आता डॉट बॉल आलाय. टीमची धावसंख्या आहे 1 गडी बाद 19. षटक क्रमांक 2. सन्माननीय सागर भिशे यांना मी आमंत्रित करतो या स्टेजवरती. आपलं हार्दिक स्वागत. यावेळेस पहा मारुती चोरगेच्या बॅट मधून एक चांगला फटका. बॅटचा स्विंग चांगला होता आणि ते मिड विकेटच्या भरून बॉलला फेकून दिलाय सीमारेषा पलीकडे. मारुतीच्या बॅट मधून येतोय हा खणखणीत षटकार आणि या षटकाराच्या मदतीने त्या टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती 25 धावा 25. ओव्हर पिच बॉल होता, त्याला चांगलं टायमिंग केलं मारुतीनं. ओहो, फटका फसलाय. बॉल हवेत. विकेट किपर बॉलच्या खाली येतो परंतु पोचला नाहीये, पोचू शकला नाहीये. प्रयत्न चांगला केला होता विकेट किपरनं, परंतु नो मॅन लँड मध्ये बॉल पडला. सिंगल कंप्लीट झाली मारुतीच्या बॅट मधून आणि या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या आता स्कोर बोर्ड होती आहे 26. आतापर्यंत 5 बॉलचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 26. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर असताना शेवटचा बॉल. ओहो, हेलिकॉप्टर. वाव, अफलातून, आउटस्टँडिंग. काय फटका खेळलाय. अगदी स्लॉट मध्ये त्याला हेलिकॉप्टर स्वरूपामध्ये हा फटकाचा रूप देत असताना आदित्यच्या बॅट मधून येतोय बॉल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार अगदी पुढे टाकला होता बॉल. ओव्हर पिच बॉल आणि त्याला चांगलं उत्तर देत असताना आदित्यच्या बॅट मधून हा षटकार येतोय. षटकारानं ओव्हरची झाली समाप्ती. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या अखेर स्कोर बोर्डवरती 1 गडी बाद 32 धावा. रणवीर स्पोर्ट्स शेलकेवाडी आणि त्यांच्या विरोधामध्ये जैनवन स्पोर्ट्स सिंगणवाडी टीमने टॉस जिंकलाय. प्रथम गोलंदाजी स्वीकारलेली आहे आणि पहिल्या 2 ओव्हर मध्ये बॅटिंग करत असताना रणवीर स्पोर्ट्स शेलकेवाडी टीमने धावा बनवल्या. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 32. 16च्या सरासरीने धावा आतापर्यंत उभारलेले आहेत. आता ओव्हर नंबर 3 मध्ये अमोल आलाय लास्ट ओव्हर मध्ये बॉलिंग करण्यासाठी.
गोलंदाजी मार्क वरती अमोल आणि स्ट्रायकिंग इनला पुन्हा एकदा आता मारुती चोरगे, ज्याने एक षटका ठोकला या मॅच मध्ये. आखूड टप्प्याचा बॉल बॅकफुटला जाऊन पुल केलाय, परंतु लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आखी एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक बॅकअप देतोय, त्यामुळे एकच धाव मिळेल मारुतीला. आणि या सिंगल नंतर टीमची धावसंख्या आता स्कोर बोर्ड होती 33. मारुती आपलं काम चांगलं बजावतोय, कारण आदित्यच्या बॅट मधून षटकारांची आतषबाजी होते, त्यामुळे आदित्यला स्ट्राईक वर आणणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे फक्त सिंगल घेतली मारुतीने, स्ट्राईक रोटेशन झालं आणि आता स्ट्रायकिंग इनला आदित्य आहे. 3 उत्तुंग षटकार ठोकलेत. तो खेळतो वैयक्तिक 4 बॉल मध्ये 19 या आकड्यावरती आणि संघाची धावसंख्या 33. फुलटॉस बॉल, स्कोर ऑफ द विकेट. चांगला फटका आणि बॉल चाललाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. आदित्यच्या बॅट मधून आज 4था षटकार येतोय आणि या षटकाराच्या मदतीने आता टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्ड होते 39 धावा, 39. लॉस ऑफ 1 विकेट्स. अमोल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती आदित्यसाठी. ओहो, इथे बॅटचा टो एंड लागलाय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली जजमेंट चांगला करतो, परंतु नाहीये त्याच्याकडे पर्यायच नाहीये, कारण तो बघतच राहील. त्याच्या डोक्यावरून बॉल फ्लाय होत असताना बॉल सीमारेषा पलीकडे. षटकार आदित्यच्या बॅट मधून आणि या 6 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्ड वरती 45 धावा, 45. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत संपलाय. टीमची धावसंख्या 45. 45 ला 1. अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे. रणबीर स्पोर्ट्स शेलकेवाडी विपक्ष जर्मन स्पोर्ट्स हिंगणवाडी असा हा सामना आहे. बॅटिंग सुरू आहे मैदानामध्ये. बॉटमॅनचा चांगला वापर करतोय. टायमिंग बेमिसाल आहे आणि त्याच्या बॅट मधून रन येत आहेत आदित्यच्या. ओहो, हा बॉल अगदी वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न. 1च रन मिळेल ओशंकी क्षेत्राची आणि या सिंगल बरोबर टीमची धावसंख्या आता स्कोर बोर्ड वरती 46 रन, 46 धावा. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक. अमोल गोलंदाजी मार्क वरती. ओहो, फटका चांगलाय, बॉलला उडवलाय स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. आदित्यच्या बॅट मधून येतोय लॉंग ऑन क्लिअर करणारा हा षटकार आणि या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या आता 52 आकड्यावरती 52. आदित्यच्या बॅट मधून आतापर्यंत 6 षटकार आलेत आणि तो खेळतोय वैयक्तिक 37 या धावसंख्येवरती. संघाची धावसंख्या 52. अजूनही या ओव्हरचा शेवटचा बॉल शिल्लक. आक्रमण केलंय, काउंटर अटॅक केलंय अमोल वरती. खूपच महागडे षटक अमोल यांचं. इनिंगचा शेवटचा बॉल. टीमची धावसंख्या 52. ओहो, आणखीन एक बॉल उडवलाय. मिसटायमिंग स्ट्रोक आहे. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक जातो बॉल पर्यंत, परंतु नाहीये त्याच्या वाक्याबाहेर. बॉल सीमारेषा पलीकडे गेलाय. 4 धावा मिळतील. शेवटच्या बॉल वरती चौका ठोकला आदित्यनं आणि या 4 रनच्या मदतीने टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्ड वरती आता 56 आणि 57 धावांचं लक्ष आहे या मॅच मध्ये. 57 टू विन. अब तक 56. नाना पाटेकरांचा मराठी चित्रपट. 56 झाल्या 57 धावांचं लक्ष आहे आणि नेक्स्ट मॅचचा टॉस आता केला जाईल. चला, नेक्स्ट मॅच साठी दोन्ही टीमचे कॅप्टन या. बजरंगबली स्पोर्ट्स चोरमारवाडी आणि श्री भागुबाई देवी स्पोर्ट्स पाचोत्तेवाडी, दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचं आहे. बजरंगबली स्पोर्ट्स चोरमारवाडी टीमचा कॅप्टन आणि भागुबाई देवी स्पोर्ट्स पाचोत्तेवाडी टीमचा कॅप्टन आपण टॉस साठी लवकरात लवकर या.
चला नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. सोरमारवाडी आणि पाचोपतेवाडी आपले कॅप्टन या ठिकाणी व्यासपीठावरती पाठवायचे आहेत. चला टॉस केला जातो नेक्स्ट मॅचचा. बजरंगबली स्पोर्ट्स सोरमारवाडी टीमचा कॅप्टन आणि श्री भागुबाई देवी स्पोर्ट्स पाचोपतेवाडी. नेक्स्ट मॅचचा टॉस इथे संपन्न केला जातो. चला नेक्स्ट मॅचचा टॉस झाला आणि श्री भागुबाई देवी स्पोर्ट्स पाचोपतेवाडी टीमने टॉस जिंकलाय आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. जाऊया मॅच कडे. बॅक टू क्रिकेट. तिथे उत्तरार्ध सुरू आहे. पूर्वार्ध संपला. या मॅचचा उत्तरार्धाकडे आपण बोलतो आणि 57 धावांचा आता पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी. बॅट्समनचे नाव सांगा. एक्स्ट्रा प्लेयर अमोल आणि प्रशांत. पहिलाच बॉल अमोल साठी अगदी निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. पहिला बॉल अगदी चांगल्या टप्प्यावरती. संदीप चालके एक नामांकित फ्रंटलाईन गोलंदाज. ओव्हर नंबर 1 मध्ये बॉलर आला बॉलिंग करण्यासाठी संदीप चालके. पहिला बॉल डॉट. 19 च्या धावगतीने धावांचा पाठलाग करायचा आहे. या मॅच मध्ये लक्ष ठेवण्यात आलेलं आहे. 57 धावांचं लक्ष मोठं आहे, परंतु क्रिकेटमध्ये कुठलीही गोष्ट अशक्य नाही आहे. जशी सुरुवात शिलकेवाडीने केली तशी सुरुवात जर झाली तर लक्ष दृष्टीशी पादेन. ओघो फटका चांगला आहे. बॅटचा स्विंग चांगला आहे. मिड विकेटच्या वरून बॉल पाठवलाय. आदित्य होते तिथे डीप मध्ये. तो बनेल तिथे प्रेक्षक आणि त्याच्या डोक्यावरून बॉल फ्लाय होत असताना बॉल सीमारेषा पलीकडे चालला. अमोलच्या बॅट मध्ये येतोय हा मोठा धमाका षटकार. या षटकाराच्या मदतीने आपलं खातं उघडलेलं आहे. संघाचा श्री गणेशा टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती 6. 57 करायचे आहेत. त्यामुळे अशाच फटक्यांची आता गरज आहे सुरुवातीपासून. आणखीन एक स्कोर ऑफ द विकेट. बॅट हातातून सुटली, परंतु इथे बॉल चालला घोषांकी क्षेत्राकडे. चला स्टॅम्पर. चला घोषांकी क्षेत्राची एक रन आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्ड होती 7. 3 बॉलचा खेळ संपला. 7 रन स्कोर कार्ड वरती. 57 करायचे आहेत या मॅच मध्ये. म्हणजे पहिल्यापासून अटॅकच करावा लागेल या मॅच मध्ये.
ओहो शॉर्ट बॉलचा वापर बॅकफुटला जाऊन पूल करायचा होता परंतु टायमिंग जुळलं नाहीये. बीट करून चालला विकेट किपरच्या हातामध्ये. आता डॉट बॉल येतोय. टीमची धावसंख्या अखेर स्कोर बोर्ड होती 7. 4 बॉलचा खेळ संपला म्हणजे कमबॅक होतोय संदीप चालकेच. राऊंड द विकेटने गोलंदाजी करतोय. ओहो पुन्हा एकदा पहा अंगावरती लागला बॉल. एक रन तर कंप्लीट झाली. चांगली गोलंदाजी अप्रतिम चेंडू टाकले जाते संदीप चालकेच्या माध्यमातून. आतापर्यंत 5 बॉल मध्ये धावा आलेले आहेत 8. शेवटचा बॉल या ओव्हर मधला. स्ट्राइक लागे प्रशांत. शेवटचा बॉल. अंपायर सिग्नल करते हैं डेड बॉल. यावेळेस पहा बॅकफुटला जाऊन एक चांगला फटका ऑन साइडला छान वलवलाय. मिड विकेटला थोडीशी फंबलिंग होते आणि बॉल सीमारेषा पलीकडे अंपायर सिग्नल करतायत. 4 रन चौकार प्रशांतच्या बॅटमधून. आणि या 4 रन ओव्हरची झाली समाप्ती. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 12. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या अखेर स्कोर बोर्डवरती 12. आता 12 बॉल शिल्लक आणि 12 बॉल मध्ये करायचे आहेत अजूनही विजयासाठी 45 धावा. 57 धाबांचं लक्ष आहे. रन झाल्या स्कोर बोर्डवरती 12 म्हणजे आता येणारे बॉल आहेत 12 आणि 12 बॉल मध्ये करायचे आहेत 45 धावा विजयासाठी. जर्मन स्पोर्ट्स इंगणवाडी या टीमला जिंकण्यासाठी. आता गोलंदाजी मार्क वरती आहे. गोलंदाज मारुती चोरगे. एक चांगला फिरकीपटू. लेग कटर चांगला टाकतो. आउटस्विंगर चांगला आहे या गोलंदाजाचा. फुलटॉस बॉल ऑन साइडला छान बनवलाय. मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मध्ये अगदी चांगली फिल्डिंग केली जाते. तोपर्यंत 2 धावा मिळतात फलंदाज अमोलला. आणि या 2 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या अखेर स्कोर बोर्ड होती आतापर्यंत 14 धावा 14. म्हणजे आता 11 बॉल मध्ये 43 धावांची आवश्यकता आहे. लक्ष आता मोठं होत चाललंय त्यामुळे मोठ्या फटक्यांची आता नितांत गरज आहे. मोठेच फटके मारावे लागतील. सिंगल डबल न काम चालणार नाहीये. त्याचं कारण आहे 11 बॉल 43 धावांची आवश्यकता. फुलटॉस बॉल होता. बॅटची टो इन घेतली. मिड विकेटचा दीपचा क्षेत्ररक्षक अधिक ते भरपूर बेगाने चालले आहेत. थ्रो चांगली आहे परंतु कलेक्शन खराब झालं. थोडीशी वाईडिश आली थ्रो त्यामुळे भरपूर अडचणी आली सुनीलला कलेक्शन करण्यासाठी. 2 धाबा मिळत आहेत अमोलला आणि या 2 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या अखेर स्कोर बोर्ड होती 16 रन 16. अजूनही 41 धावांची आवश्यकता येणाऱ्या 10 बॉल मध्ये. ओहो स्विंग इन मिस. फिरवला बॉल. चांगला आउट स्विंगर परंतु ते पंच सांगतायत सिग्नल देत आहेत व्हाईट बॉल. पडल्यानंतर जास्त बाहेर निघाला त्यामुळे अंपायर सिग्नल करतायत व्हाईट. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटल मध्ये. टीमची धावसंख्या 17 म्हणजे अजूनही 40 धावांची आवश्यकता येणाऱ्या 10 बॉल मध्ये. 57 धावांचं लक्ष होतं या मॅच मध्ये. आता 10 बॉल शिल्लक 40 धावांची अजूनही आवश्यकता जर्मन स्पोर्ट्स इंगणवाडी टीमला जिंकण्यासाठी. नेक्स्ट मॅचचा टॉस झाला आणि पाचोत्तेवाडी टीमने टॉस जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी स्वीकारलेली आहे. बॅकबोर्डला जाऊन हुक करण्याचा होता प्रयत्न. बॅटची कडा घेतली. बॉल चालला घोषंकी क्षेत्रामध्ये. तिथेही सिंगल आली.
अमोलच्या बॅट मधून आणि या सिंगल नंतर त्या टीमची धावसंख्या अखेर स्कोर बोर्ड होते 18. या ओव्हरच्या अजूनही 2 बॉल बाकी आहेत. चांगली गोलंदाजी मारुतीने आतापर्यंत मोठा फटका खेळू दिला नाहीये, रूम दिला नाहीये. चांगला आउट स्विंग करतोय. बॉल आतापर्यंत 4 बॉल मध्ये धावा खर्च केलेले आहेत 5. ओहो, पुढे सरसाबत मारण्याचा प्रयत्न, चांगला टायमिंग केलाय आणि लॉंग ऑफच्या वरून बॉलला उडवलाय. बॉल सीमारेषा पलीकडे अमोलच्या बॅट मधून येतोय षटकार आणि या षटकाराच्या मदतीने त्या टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती 24. बघा त्या ग्राउंड मध्ये जे आतमध्ये जी पोरं गेलेली आहेत, जे खेळाडू आहेत, त्यांना विनंती करतोय आपण बाहेर आहे तिथून. आपल्याला परमिशन नाहीये तिथे. फुटबॉल ग्राउंड आहे. दीपक बुमराह, चला सर्व प्लेयर बाहेर या. आपल्याला परमिशन नाहीये कारण फुटबॉलचा ग्राउंड आहे. चला ओव्हरची होते समाप्ती. 2 षटकांचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 24. आता 6 बॉल मध्ये करायचे आहेत अजूनही 33 धावा. 6 बॉल 33 धावांची आवश्यकता. चला गेम थोडासा स्पीडअप करा शिलकेवाडी टीम. आदित्य गोलंदाजी मार्क वरती. लास्ट ओव्हर मध्ये आता आदित्य. आदित्य आलाय लास्ट ओव्हर मध्ये. 6 बॉल 33 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये जिंकण्यासाठी जैन स्पोर्ट्स सिंगनवाडी या टीमला. थोडा घाई करा आदित्य, थोडासा वेळ तुम्ही जास्त घेताय. पहिलाच बॉल चांगल्या टप्प्यावरती टाकला, बीट करून चालला विकेट किपरच्या हातामध्ये. पहिला बॉल डॉटला प्रशांतला बीट केलाय आदित्यनं. म्हणजे आता येणारे 5 बॉल 33 धावांची आवश्यकता. सामना आता दूर चाललाय जैन स्पोर्ट्स सिंगनवाडी टीम पासून. बॅकपोर्टला जाऊन ऑफ ड्राईव्ह ते केलाय. डीप मध्ये लॉंग ऑफचं क्षेत्ररक्षक. बॉल पर्यंत फक्त सिंगलच मिळेल प्रशांतला आणि या सिंगल नंतर टीमची धावसंख्या आता 25 म्हणजे 4 बॉल 32 धावा असं समीकरण या मॅच मध्ये राहिलंय. 4 बॉल 32 धावांची आवश्यकता. जरी 4 बॉल मध्ये 4 जरी षटकार ठोकले तरी सुद्धा हा सामना जिंकू शकत नाहीये सिंगनवाडी टीम. फुलर लाईनचा बॉल, चांगला फटका, चांगले टायमिंग केलाय आणि बॉलला पाठवलं सीमारेषा पलीकडे. अमोलच्या बॅट मधून येतोय षटकार. या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 31 म्हणजे अजूनही 24 धावांची गरज आहे येणाऱ्या 3 बॉल मध्ये. माफ करा 26 धावांची गरज आहे येणाऱ्या 3 बॉल मध्ये. पिचिंग झाल्यानंतर लिव्ह केला, लेप केला बॉलला अमोलनं. त्यामुळे लेग स्टंपच्या बाहेर अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. आता 3 बॉल करायचे आहेत 25 धावा. 3 बॉल आणि 25 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. चला थोडीशी घाई करा कारण आता 1 वाजलेला आहे. लेग स्टंपच्या बाहेर. चला व्हाईट +1 आणि या 2 रनच्या मदतीने टीमची धावसंख्या 23.
चला हा बॉल डॉट आलाय म्हणजे 2 बॉल शिल्लक आहेत आणि 2 बॉल मध्ये करायचे आहेत अजून एक 24 धाबा. 2 बॉल 24 धाबांची आवश्यकता. ओहो फटका चांगला. एक हात सुटला तरी टायमिंग चांगला झाला. प्रॉपर टायमिंग झाला आणि अमोलच्या बॅट मधून बॉल सीमारेषा पलीकडे षटकार. 1 बॉल 18 करायचे आहेत. चला हा चौकार येतोय आणि हा सामना आता जिंकलेला आहे 13 रन. रणवीर स्पोर्ट्स शेलकेबाड या टीमने सामना जिंकलाय. वेल प्लेड अभिनंदन आणि हार्ड लक मी म्हणेन बजरंग बली स्पोर्ट्सचा चोरमारवाडी. चला नेक्स्ट मॅचचा टॉस झालेला आहे आणि